दिला त्यांना साष्टांग वंदन. श्रोते आपल्याला वंदन करतात आणि वक्तव्याला सुरुवात करते. मांडुक्य उपनिषद आपण अभ्यास करतो आहे आणि त्यासाठी आपण प्रस्तावना कालपर्यंत बघितली आणि मांडुक्याचं मूळ स्वरूप ते बघितलं. आता या मांडुक्याचं वैशिष्ट्य काय आहे की काकांची फार सुंदर अशी उभी आहे निवेदनामध्ये. या मांडुक्याची कुसरी ज्ञाना परमावधी खरी, जी संतांची पदरी राहता लाभे. फार सुंदर अशी उभी काकांनी दिलेली आहे आणि आम्हाला फार सुंदर असं मोलाचं मार्गदर्शन आहे की मांडुक्याची कुसरी, या मांडुक्यामधली जर कुसर आम्हाला शिकायची असेल आणि ती कुसर म्हणजे ज्ञानाचा परमावधी येते, तर त्यासाठी आम्हाला संतांची पदरी राहता लाभे. संतांच्या पदरी राहून म्हणजे संतांच्या सहवासामध्ये राहून ती आम्हाला सहज लाभेल. काकांनी आम्हाला एक प्रकारची एक मार्ग दाखवून दिलेला आहे की मूळ मंत्र 12 आहेत मांडुक्याचे. काल आपण बघितले कारिका 215 आहेत, परंतु मंत्र 12 आणि कारिका जरी 215 असल्या तरी परमपूज्य काकांच्या ओव्या, काल सुनील काकांनी आपल्याला काकांच्या ओव्यांबद्दलचा सगळा चार्ट काढून दिलेला आहे की त्या ओव्या 1187 ओव्या काकांनी या संपूर्ण कारिका आणि मूळ मंत्रांवर केलेल्या आहे. एकूण ओव्या 1187 ओव्या. आणि आम्हाला कुठे राहायचंय, जी संतांची पदरी राहता लाभे. या 1187 ओव्यांचा अभ्यास जर आपण केला तर आम्ही काकांच्या पदरी, ज्ञाना परमावधी खरी, काकांच्या पदरी राहता लाभे, अशा ही ओवी आम्ही आमच्यासाठी अशा पद्धतीने करून घेतली तर मांडुक्य अत्यंत सुलभ असं आपल्याला जाणार आहे. म्हणून 12 मंत्र म्हणजे मांडुक्य आहे, हे अगदी खरं आहे. 215 कारिका म्हणजे संपूर्ण मांडुक्य आहे, हे अगदी खरं आहे. त्याचप्रमाणे अगदी तसंच परमपूज्य काकांच्या 1187 ओव्या ज्या आहे, ह्या ओव्या सुद्धा पूर्ण मांडुक्यांचा अभ्यास आम्हाला करता येईल. पूर्ण मांडुक्य आहे 1187 ओव्या, पूर्ण मांडुक्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या मांडुक्याच्या कुसरी नाना परमावधी खरी, ती संतांची पदरी राहता लाभे. आम्हाला श्री गुरूंच्या सहवासामध्ये राहून श्री गुरूंच्या गुरुमुखातून श्रवण करून ही सहज शक्य होणार आहे. आगम प्रकरणामधला 317, वेतथ्य प्रकरणामधल्या 277 काकांच्या ओव्या, अद्वैत प्रकरणामधल्या 303 ओव्या आणि अलात प्रकरणामधल्या 209 ओव्या अशा परमपूज्य डॉक्टर काकांच्या आहे. म्हणून मंत्र, कारिका, आचार्य भाष्य आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या ओव्या हे सर्व मिळून मांडुक्य उपनिषद आहे. आणि इतका सगळा कोर्स आम्हाला लावायचा आहे. का लावायचं आहे? एवढं सगळं सामर्थ्य आम्हाला का लावायचं आहे? कारण अध्यात्मशास्त्र आणि मांडुक्य हे बुद्धीच्या पलीकडचं साहस आहे. अध्यात्मशास्त्राचा जो निर्णय आहे, अगाजे झालेच नाही, ही जी वैचारिक उंची आहे, हे बुद्धीच्या पलीकडचं साहस आहे. यो बुद्धे परतस्तु सहा. आणि ह्या साहस करण्यासाठी, हे साहस करण्यासाठी उपाय एकच आहे की ठाईच बसवून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. या साहसासाठी बाहेर जावं लागत नाही. तो महापराक्रम सगळ्या आतल्या आत आहे. हे ज्याला जमलं त्याला सगळं जमतं. आणि हे जमण्यासाठी अंतिम सत्याची आधी इच्छा झाली पाहिजे. ते सत्य मी आहे हे मी जाणलं पाहिजे. आणि हे जाणल्यानंतर मग यद्गत्वान निवर्तन्ते, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग एवढं साहस केल्यानंतर त्याच्या पलीकडे जावं लागेल. अगाजे झालेच नाही न कश्चित जायते जीवा. त्यासाठी मात्र
त्यांनी सद्वचन ऐकावे आणि यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे. आम्ही सदा शांतीपाठ जो आहे, ओम भद्रम कर्णेभी शृणुयाम देवा, हा जो शांतीपाठ आहे, ह्या शांतीपाठाचा अभ्यास करणं गरजेचं. आणि ह्या शांतीपाठाप्रमाणे ठाईच बसून करा एकचित्त अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आजपासून शांतीपाठाला सुरुवात होते आहे. या शांतीपाठाच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं चित्त स्थिर होईल आणि हे साहस आम्ही सहजपणे करू शकू, ही परमपूज्य काकांच्या चरणी प्रार्थना करते. ते थांबते. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी अष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो. आदरणीय नीलाताई यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपणा सगळ्यांना आणि विषयाला प्रारंभ करतो. आज आपण शांतीपाठ घेतोय. शांतीपाठाचा सुरुवात करू आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आदरणीय नीलाताईंनी शांतीपण मंत्र म्हटला आहे आणि आपणा सगळ्यांना तो ज्ञात आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. मुंडकोपनिषदात आणि यापूर्वी सुद्धा आपण
शांती मंत्र घेतलेला आहे. त्यामुळे या वेळेला हा शांती मंत्र थोडक्यात बघूया. सविस्तर शांती मंत्र पाठ घेण्याची गरज नाही, कारण सगळ्यांनी तो ऐकला आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, कानी सद्वचन ऐकावे. ऐकण्याचा विषय आहे आणि ऐकणं हे आपल्या हातात नाही. शरीरामध्ये काही इंद्रिय आहेत, एकाला व्हॉलंटरी म्हणतात, एकाला इनव्हॉलंटरी म्हणतात. म्हणजे काही आपल्या स्वाधीन असतात आणि काही आपल्या पराधीन असतात. उदाहरणार्थ, डोळे बंद करणं आपल्या स्वाधीन आहे, डोळ्याची उघडझाप करणं आपल्या स्वाधीन आहे, पण कानाला बंद करणं आपल्या स्वाधीन नाही. किंवा नाकाचा श्वास अल्पकाळ रोखू शकतो, पूर्ण वेळ त्याला थांबवणं आपल्या स्वाधीन नाही. तसं काही इंद्रिय स्वाधीन असतात आणि काही इंद्रिय पराधीन असतात. सुरुवात केली आहे पराधीन असलेल्या इंद्रियांना स्वाधीन ठेवण्याविषयी. भद्रं कर्णेभिः, कान पराधीन आहेत, जे ऐकायला येईल ते कानाला ऐकावंच लागतं. जो नाद येईल तो नाद कानाला स्वीकारावाच लागतो. मग आता माझी जबाबदारी काय आली? ते तर म्हणतात भद्रं कर्णेभिः, मग जसं ऐकायला येईल तसं ऐकायचं का हो? दुर्गा देवी आहे, देवीचे गाणे न लागता, देवांचे गाणे न लागता, भक्तिगीत न लागता तिने संगीत लागतं. मग काय करावं हो? कानं बंद करू तर नाही शकत. शक्य असेल तर त्या ठिकाणापासून दूर असावं. शक्य असेल तर आपल्या दार खिडक्या आपण बंद करून घ्याव्या. शक्य असेल तर टीव्ही जर खोलीमध्ये सुरू असेल, सध्या मी श्राव्याबद्दल बोलतोय, म्हणजे ऐकण्याबद्दल बोलतोय, तर आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं, म्हणजे टीव्हीचे शब्द आपल्याला ऐकू येणार नाही, कारण कान आपण बंद करू शकत नाही. म्हणून शक्यतो खराब बातम्या कानावर पडू नये. आता व्हॉट्सॲप, युट्यूबवर ऐकणं, युट्यूबवरही फार जबरदस्त ऐकायला मिळतं, बघायलाही मिळतं. एक मोठ्या नेत्याचं निधन झाल्याची बातमी युट्यूबवर पाहिली आणि ती 2-3 मिनिटाची बातमी युट्यूबवर पाहिली आणि मग लक्षात आलं की तो नेता मेलाच नाही. नाव कशाला घेऊ? तो नेता मेलाच नाही. टीव्हीच्या बातम्यात कुठेही त्या नेत्याच्या मरणाचा उल्लेख सुद्धा नव्हता. अजून दवाखान्यातून घरी आणायची आहे, नुकताच मृत्यू झालेला आहे वगैरे अशी बातमी देऊन दिली. परंतु एकदम धडाकेबाज, एकदम धडक देणारी बातमी दिल्याबरोबर लोक ते बघतात. 2-3 मिनिटाची असेल तर काय हरकत आहे तेवढं पाहायला. त्यांना तेवढे युजर्स मिळाले की त्यांना त्याचे पैसे मिळतात. विषय आहे कानी सद्वचन ऐकावे. मग आम्ही अशा बातम्या अनधिकृत ठिकाणाहून ऐकूच नयेत. नको त्या गोष्टी ऐकायच्या नाही. पुण्याला सिनियर सिटीझनचा ग्रुप असतो, हे असेल, इथे सगळे साधकांच्या ग्रुपमध्ये असतो मी. पुण्याच्या सिनियर सिटीझन ग्रुपमध्ये राहण्याची वेळ येते. सद्वचन नावाची गोष्टच नसते. सगळं काय चालतं, परमेश्वराच्या चिंतनाचा विषय सोडून बाकी सगळं अशुभ वचन आहे. मग शक्यतो तेवढं टाळता येईल की नाही टाळता येणार?
काही कमावलेले मित्र असतात आणि काही नाईलाजास्तव एकत्र आलेले मित्र असतात. तर पुण्याला अपार्टमेंट मध्ये राहिल्यानंतर त्या अपार्टमेंट मध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या बरोबर राहावंच लागतं. कारण की ते आम्ही कमावलेले नाही, नाईलाजाने एकत्र आलेले आहेत. आणि मग जेवढं आपल्याला कमी संपर्कात राहता येईल अशा वेळेला तेवढं राहावं. पण याचा अर्थ माणसाने लोकांच्या संपर्कात राहू नये असा पण घेता कामा नये. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो व्हावे लोकांप्रती. आपण आपला मार्ग स्वीकारून त्या मार्गाला लोकांना लावण्याचा प्रयत्न करावा. पण सुरुवातीच्या काळात लोकांना लावण्यापेक्षा आपण मार्गी लागावं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती तो मी नव्हे, काकांचं वाक्य लक्षात ठेवावं आधी सुरुवातीला. म्हणून साधना ही एकट्याच करायची असते. पण मी केलेलं विचाराचं मंथन बरोबर आहे की नाही यासाठी एखाद दुसरा सोबती आपल्याला जमवला आला पाहिजे. म्हणून काका म्हणतात चहा पोहे द्या आणि गडी जमवा. त्याला सांगा तो चहा पोहे खात पीत असताना ऐकत राहतो. मग आपण जे वाचलं अभ्यासलं ते आपल्याला सांगता आलं की नाही, म्हणजे आपल्या स्मरणात राहिलं की नाही आपल्याला कळतं. नसेल राहिलं तर पुन्हा जे नाही राहिलं ते पाहून घेत आहेत. तर चिंतनम पहिले चिंतन आहे, मग तत्कथनम मग दुसऱ्याला सांगणं असं आहे, अन्योन्यं तत् प्रबोधनम मग इतरांना त्याचं प्रबोधन करण्यात आहे. आपल्याला बोध झाल्यावर प्रबोधन होतं. एका साधकाने मला प्रश्न विचारला होता की आता परमार्थ एकट्याचाच असतो ना? हो. झोप जशी एकट्याची आहे, जेवण जसं एकट्याच आहे, तसं परमार्थ सुद्धा एकट्याचाच आहे. पण सगळ्यांनी मिळून जेवलं तर त्या जेवणामध्ये विशेष आणखीन आनंद होतो, चार घास जास्त जातात. तसं आपण जे वाचलं ते जर दुसऱ्याला सांगितलं तर ते अधिक मजबूत होतं. आणि मजबूत झाल्यानंतर मग ते चार चौघांमध्ये प्रगट केलं की ते घट्ट होत. कानी सद्वचन ऐकावे, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. आता तुम्ही म्हणाल ओम सोडला, पूर्ण उपनिषदच ओंकारावर आहे. हे संपूर्ण उपनिषदच ओंकारावर आहे. त्यामुळे शांतीपाठ झाला की सगळं ओंकाराचंच वर्णन आहे, महिनोन गणती. त्यामुळे कर्णेभिः शृणुयाम, आम्हाला सद्वचन ऐकता आले पाहिजे. आणि आतमध्ये अशुभ वचनांवर प्रतिक्रिया येता कामा नये. शक्यतो खराब बातम्यांच्या भानगडीतच पडू नये. काही लोक निंदा करण्यात पटाईत असतात, दोष दाखवण्यात पटाईत असतात. आणि मग हा असा तो तसा, याने असं केलं त्यांनी तसं केलं, त्यांनी घोडं मारलं त्यांनी गध मारलं, हेच दिवसभर चालतं. मग अशा सांगणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणं चांगलं. घरातली असेल तर कमीत कमी बोलावं. तो बोलायला आला की आपण जास्त पेपर किंवा दुसऱ्या कशात तरी लक्ष घालावं, म्हणजे त्याच्या लक्षात येतं की आपल्या बोलण्यात यांना इंटरेस्ट नाहीये, तर तो दुसऱ्याला सांगायला जातो. आणि म्हणून कानी सद्वचन ऐकावे, जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं कानावर ऐकावं. आणि ते जर शक्य नसेल तर ऐकू आलेलं मनावर घेऊ नये. कानावरून ते कुठे जातं? मनावर जातं. मनावर त्याचा पडदा पडता कामा नये. अंतःपटल स्वच्छ ठेवावं. आता भद्रंग करणेवी, जे चांगलं नाही ते नाही ऐकायचं आणि जे चांगलं आहे ते ऐकायचं. मग आता सद्वचन संतांच्या ग्रंथांमध्ये आहे, म्हणून संतांची ग्रंथ वाचावे. आणि चुकीचं वागणं चुकीचं ऐकणं, चुकीचं बघणं आपल्याकडनं होता कामा नये. म्हणून
परस्त्रीशी एकांतात बोलू नये. ऐकावे चालू आहे ना. मग ती पण आपल्याशी एकांतात बोलते. परस्त्री म्हणजे परपुरुष आला बरं का. एकांतात बोलू नये. एकांतात बोललं की एकमेकांना शब्द ऐकायला येतात. त्याचे संस्कार चित्तावर होतात. शृणुयाम भद्रं पश्येम. मग चांगलं बघावं. तुकोबा म्हणतात, स्त्रीचा पुतळा किंवा फोटो सुद्धा निहाळून बघू नये. मी फोटो शब्द वापरला, त्यांनी चित्र शब्द म्हटला. स्त्रीचे चित्र किंवा स्त्रीचा पुतळा निहाळू नये. मग आता याच्यात सिनेमा पाहू नये सांगावं लागतं का हो? सिरियल पाहू नये सांगावं लागतं का हो? भद्रं पश्येम. भद्रंग शब्द वापरावा लागतो. भद्रम नाही, भद्रंग. पश्येम. स्त्रीचं चित्र किंवा स्त्रीचा पुतळा निहाळू नये. पुरुषाचं चित्र किंवा पुरुषाचा पुतळा निहाळू नये. ऐकावं चांगलं, पाहावं चांगलं. रोज पैसे देऊन विकत घेतो तसं वर्तमानपत्र. कशा बातम्या असतात त्याच्यातही आपण आपल्या गुणानुसार निवडतो. दुःखद निधन, चालली चळत चळत वाचायची. आणि अरे अरे अरे, हे गेले ते. तुला ते चळत वाचायला कोणी सांगितलं? आपल्या अंतःकरणावर परिणाम करून घ्यायला दुःखद निधनाचा कॉलम वाचायची काही गरज आहे का? तसंच राजकारणाचे कॉलम्स. आपल्या देशाचं एवढं कल्याण होत असताना, स्वबळावर राष्ट्र उभं राहत असताना सुद्धा त्या राष्ट्राची बाहेर देशात जाऊन निंदा नालस्ती करणाऱ्यांचे शब्द ऐकावेत का हो कधी? ज्याला आपल्या देशाची किंमत नाही, ज्याला आपल्या आईची किंमत नाही, तो दुसऱ्याची आई कधीच समजू शकत नाही. पण मूळच ज्यांचं परदेशी आहे, बीज परदेशी, वाढलं देशात, काय होणार? आपल्या देशाची बाहेर देशात जाऊन निंदा नालस्तीच करणार. मग ऐकायचं कशाला त्यांचं? ज्यांच्याजवळ राष्ट्रभक्ती नाही, ज्यांच्याजवळ देशप्रेम नाही, ते आत्मप्रेम काय करतील? ते धर्मप्रेम काय करतील? भद्रम पश्चिम आणि भद्रम शृणुयाम. चांगले ऐकलं की चांगल्या संवेदना तयार होतात. म्हणून चांगलं चांगलं ऐकत जा. त्याच्या कानावर चांगल्या गोष्टी पडून संस्कार होतो. आणि अशी जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून चालत नाही. ते वाईट बोलले, मला ऐकावं लागलं, नाही. ती जबाबदारी मला पार पडली पाहिजे. मला नेहमी चांगलं बोलता आलं पाहिजे आणि चांगलं ऐकण्याच्या ठिकाणीच राहता आलं पाहिजे. नसे राम ते धाम सोडून द्यावे. अशा मित्रांची संगतच कशाला करायची? सगळ्यांकडे सगळ्या प्रकारचे लोक येत असतात. म्हणून कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर आपण राहिलं पाहिजे हा चॉईस आहे आपल्याला. आपल्या घरात असलेली जी नातलग आहेत त्यांच्या बरोबर राहायचं की नाही हा चॉईस नाही आहे. सत्संगती वाटेल ते झालं तरी निवडावी, दुःसंगती वाटेल ते झालं तरी त्याजावी. पण विसंगती, घरात राहणारे जे नातलग आहेत ते ज्या स्वभावाचे जसे आहेत तसे स्वीकारायचे असतात. तिथे आपल्याला कान बंद नाही करता आले तरी मनाची दारं बंद करता येतात. एक उदाहरण देतो. घरातली लहान मुलं कार्टून पाहतात. मोठे माणसं त्या कार्टूनवर कधी विचार करतात का? न करत. त्या कार्टूनवर मोठी माणसं कधी विचार करत नाहीत. तसं घरामध्ये
अभद्र बोलणारं कार्टून जर असेल, अभद्र वागणारं कार्टून जर असेल, त्याच्यावर आपण विचार करू नये. म्हणून स्वतःला आयसोलेट न करता इन्सुलेट करावं. आयसोलेशन म्हणजे स्वतःला वेगळं टाकणं असतं आणि इन्सुलेशन म्हणजे परिस्थितीपासून स्वतःला वेगळं करून घेणं असतं. देहाने तिथेच असतो बाजारात, पण मनाने भगवंताच्या दरबारात असतो. आयसोलेशन आणि इन्सुलेशन यामध्ये हा फरक आहे आणि हा फरक फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. तो महत्वाचा फरक आम्ही जाणून घेतला पाहिजे आणि तेवढा जर आम्ही जाणून घेतला तर आमचं काम झालं. नाही तर आमचं काम होऊ शकत नाही. आता लक्षात आलं आपल्याला काय म्हणायचं आहे ते? लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा घेतो. बा एवढं म्यूट करतो. गृहस्थाश्रमाला आयसोलेशन नाही झेपत, म्हणजे शक्य नाही. त्याला इन्सुलेशनच योग्य आहे. काका स्वतः गृहस्थाश्रमी आहे, त्यांनी स्वतःला इन्सुलेट करून घेतलंय. ज्या गोष्टी आतमध्ये रुजण्याची आवश्यकता आहे त्या आतमध्ये रुजल्या पाहिजे, त्याच आतमध्ये पचल्या पाहिजे, त्याच आपल्याला झेपल्या पाहिजे. याला पूर्वतयारी असं म्हणतात. आणि उपनिषद ऐकण्याची पूर्वतयारी जर आमची झाली नसेल तर ऐकलेलं उपनिषद आमच्या पचनी पडत नाही, गळी उतरत नाही. होताल तर जग माझ्या मनासारखं होईल अशी कधीच शक्यता नाही आणि मग मी साधना करीन अशी सुतराम शक्यता नाही. मग काय करावं लागेल? मला स्वतःवर कोटिंग घालून घ्यायचं, इन्सुलेट करून घ्यायचं. मग माझ्या सगळं जग त्रिगुणात्मक आहे. मग माझ्यातले रजतम हे 2 गुण मला खाली टाकायचे आणि सत्वगुण वर ठेवायचा. याला सत्वगुणाचा परिपोष असं म्हणतात. उपनिषद ऐकण्याची पूर्वतयारी चालू आहे बरं. पूर्वतयारीमध्ये पुन्हा सांगतो, रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत. रज आणि तमाला खाली दाबायचं आणि सत्वाला वर आणायचं. कुस्ती आहे बरं काही, त्रिगुणांची कुस्ती आहे. त्यातला एक गुण जिंकत असतो आणि 2 गुण हारत असतात. थोड्या वेळाने पुन्हा काय बदल होईल सांगता येत नाही. म्हणून रात्रंदिना युद्धाचा प्रसंग माझ्यावर कठीण प्रसंग आला होता. त्यावेळेला डॉक्टर काकांनी सांगितलं होतं, गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणागुणेषु वर्तन्ते, गुण गुणांमध्ये काय करतात आहे. पाण्याचा एक तरंग दुसऱ्या तरंगाशी आदळतो आहे आणि त्यातून जे काही तयार होतं रेस, माझ्यात सुद्धा सत्वगुण रेस मध्ये समोर राहायला पाहिजे. सत्वगुण वर ठेवण्याचा प्रयत्न करत करत मला माझ्या अभिव्यक्तीमध्ये, आता अभिव्यक्ती काय आहे हो? व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, अभिव्यक्ती आहे. त्याच्याकडे साक्षीत्वाने बघता आलं पाहिजे. असं जर केलं तर उपनिषद पचनी पडणार आहे. मांडुक्य. नाही तर माझ्या जीवनाचा काळ मीच व्यर्थ बर्बाद केलेला आहे. हा असा तो तसा. काय करावं? आम्हाला प्रतिसादच मिळत नाही. नाही मिळत तुला का मिळू देऊ? त्यांच्या प्रतिसादावर तुमचा परमार्थ अवलंबून नाही आहे. त्यांच्या अनुकूलतेवरही तुमचा परमार्थ अवलंबून नाही. परिश्रम थोडेसे कमी जास्त घ्यावे लागतात. पण हा असा आणि तो तसा.
ह्याच्यामध्ये मी कोणत्या गुणामध्ये वाहून गेलो? तमोगुणामध्ये. रंजकता सांगितली की रजोगुणामध्ये, सात्विकता सांगितली की सत्वगुणामध्ये. मला तर गुणातीत व्हायचं. सांगताना तर गुण सांगावेच लागणार. गुण सांगणं हा रजोगुण आहे, पण त्यातलं सात्विकतेचं वर्णन करणं. नाही तर प्रवचनकार सुद्धा प्रवचनात ट्रॅक सोडतात आणि भोवतालच्या लोकांचा विचार करता करता स्वतःच हरवून बसतात. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. शास्त्राबद्दलच्या ओव्या होत्या इथे, कुठे गेल्या? नाथ महाराजांच्या ओव्या होत्या शास्त्राबद्दलच्या. म्हणून आम्हाला आमचा सत्वगुण न सोडता आणि रजतमात न मोडता या मार्गाने वाटचाल करायची आहे. अवघड गोष्ट असते. लोकांच्या विचार, एकनाथ महाराजांची ओवी सांगतो, नाही विषयांची आसक्ती, ना नव्हे विषय निवृत्ती, ऐशी जे का साधक स्थिती, नेमू त्या प्रती शास्त्रे केला. त्याच्यासाठी शास्त्राने हे केलेलं आहे. म्हणून अवघीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. म्हणून ऐसे आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो म्हणू, तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाशी स्वय. शास्त्र अविद्या निर्मूलन कर. येथ अविद्या नाशे हे स्थळ, तेने मोक्षोपादान. म्हणून साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिणते हे शस्त्र. आत्मा अवतरती हे मंत्र, अक्षरी ये माऊली म्हणते. वेदशास्त्रार्थ अतिसंपन्न जरी झाले अति सज्ञान, तरी माझ्या अनुग्रहे विण माझा वेदार्थ कळेना. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. अनुग्रहाशिवाय माणूस पुढे जात नाही, पण तोही प्रत्यक्ष चेतन सद्गुरूंचा झाला पाहिजे. असो, जिवंत व्यक्तीचा अनुग्रह फार मोलाचा. समाधीच्या अनुग्रहात सामर्थ्य असतं, पण आम्हाला ते कळत नाही. असलेलं आम्हाला उचलता नाही. त्याला सगुण लागतं. हे तर अँटिना लावलेला आहे, वेव्ह सगळीकडे फिरतात आहे, पण टीव्ही न लागल्यामुळे ते आम्हाला दिसत नाही. आता वेव्ह आहेत, पण आमच्यापर्यंत पोहोचतात का? नाही पोहोचत. असं कोण सांगणार आहे समाधीचा अनुग्रह घेतला? भोवतालच्या लोकांचा विचार न सुटणारा असतो आणि मग त्यांच्यावर आमचं काही जीवन चालणार असतं का? पण आम्ही त्यांचाच विचार करतो. त्यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, आणि आठवत राहायचं पुन्हा पुन्हा. पाण्यात पडलेला दगड तरंग निर्माण करतो, तरंग विरून जातात, पुन्हा त्या दगडाला बाहेर काढायचं, पुन्हा आपटायचं, पुन्हा तरंग तयार करायचे. या पद्धतीने आम्ही आमचे रज आणि तम पुन्हा पुन्हा बाहेर काढतो आणि प्रसंगाला जाग करतो. तो मला असं म्हणाला, हालचालीमध्ये करतो. बॉडी लँग्वेज. या माणसाचं जीवन अपवित्र असतं ना, ज्या माणसाने नैतिकता गमावलेली असते ना, त्या माणसाच्या बोलण्यामध्ये उर्मटपणा असतो. त्याचं बोलणं झिटछोट असतं. त्याची बॉडी लँग्वेज फाईट करण्याची असते. तर मग मी पाहून घेईन, मी हे करीन, मी डावपेच रचीन, मी बरोबर पकडीत आणीन, मी शह दिल्याशिवाय सोडणार नाही. अंतःकरणामध्ये काय झालेलं आहे? तमोगुण, अपवित्र वागणूक. असो, क्रोधात भवती सम्मोहात. एकदा संताप आला की मग अंगही थरथरायला लागतं. मी बघून घेईल असा अहंकारही वाढतो. क्रोधात ज्ञान नाशून विवेकाचा नाश होतो. आणि मग क्रोध हा आविष्कार, बॉडी लँग्वेज म्हणतात ना, नुसतं शरीर थरथरत नाही,
डोळे लाल होतात, नाकाच्या फेफड्या पसरतात, मुठी आवळल्या जातात, दात खाल्ल्या जातात. बॉडी लँग्वेज म्हणतात या सगळ्या गोष्टी. माझं क्षेत्र होतं हे सगळं. त्यामुळे बारकाईने कळतो माणूस काय आहे. आणि काकांनी शिकवलं बरंच. त्याच्यामुळे देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाणे, इंद्रिय गुणाधीन तदनुसार वर्त. नाथ महाराजांची ओवी आहे बरं काही. आपल्या मनावर जास्त परिणाम घटनेचा न होता त्याच्यातला जो घटक असतो त्याचे होतात. घटना आणि घटक थोडं आता बारीक बारीक मांडुक्यात जायचं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. सायकल आणि स्कूटरची टक्कर झाली. सायकल खूप डॅमेज झाली किंवा स्कूटर हेडलाईट फुटला वगैरे या गोष्टी आपण पहिले सांगतो का, की कुणाला लागलं हे आपण सांगतो. म्हणून घटनेपेक्षा घटकाचं महत्व जास्त असतं. घटक हा चेतन असतो आणि घटना ही जड असते. जे चेतन असतं ते परिणाम करून जात. जे जड असतं ते तितका परिणाम नाही करत. उदाहरणार्थ ढगफुटी झाली आणि अतिवृष्टीमुळे, ढगफुटीत अतिवृष्टी असते, पहाडच्या पहाड वाहून गेले आणि गावच्या गाव चिखलांमध्ये दबलं. त्या गावामध्ये 40 फुटाचा चिखलाचा थर लागला. ही गोष्ट गौण होती. गावातली इतकी लोक चिखलात दबून मेलीत ही गोष्ट प्रधान होती. म्हणून घटना, ढगफुटी आणि घटक गावातली लोक जे चेतन असतात तो परिणाम जास्त मोठा. त्यांना वाचवण्यासाठी बुलडोझर आले होते, चिखल काढण्यासाठी बुलडोझर नव्हते आले. दबलेल्या लोकांना काढण्यासाठी चिखल फेकावं लागत होतं. चिखल फेकणे हा बुलडोझरचा उद्देश नव्हता. चिखल फेकणे हे बुलडोझरचं कार्य दिसत होतं, पण हेतू काय होता? घटक. म्हणून घटनापेक्षा घटक जास्त महत्वाचा असतो. म्हणून जीव जास्त महत्वाचा असतो. म्हणून चेतन सद्गुरू कडूनच अनुग्रह व्हावा. चेतनामुळे घटना घडतात आणि त्याचं मग पुढे पृथक्करण खरं तर करायचं तसं आपण करतो, मात्र आपण सध्या गुणांचं विश्लेषण करतो आहोत. आता जो घटना पाहिली त्यातला जो घटक होता त्या घटकातला जो चेतन आहे त्याच्यामुळे तो घटक झाला. नाहीतर डेड बॉडी वाहून गेली तर काही वाटेल का कोणाला? नाही. पण जिवंत माणूस वाहून गेला वाटेल ना. तो जो घटक आहे, तो जो चेतनत्व आहे ते मी आहे, तो आत्मा आहे, ते मी आहे. मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मी निरवयव आहे, मी निरवधी आहे. वेळेवर आम्हाला हे आठवलं पाहिजे. नाही तर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण ब्रह्म आहे म्हणजे वेळेवर काय आहे? मी आनंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. नाही तर नुसतं पाठांतर उपयोगाचं ठरत नाही. पाठांतराचं एक मूल्य आहे, ते असणं आणि ते वेळेवर आठवणं. वेळेवर आठवलेलं पाठांतर अत्यंत मोलाचं. बक्षीस मिळवण्यासाठी असलेलं पाठांतर, प्रवचन करण्यासाठी असलेलं पाठांतर. पण प्रवचनकाराच्या घरामध्ये त्याच्या वागण्यात जर ते पाठांतर नसेल नाही तर मग आम्ही सांगून टाकायचं आणि सांगणाऱ्यावर जबाबदारीच राहायची नाही, ऐकणारे बघत बसतील, असं चालत नाही. आम्ही ऐकायचं आणि आमच्यावर जबाबदारीच नाही.
आज खूप जण अनम्यूट होतात आहे, का माहिती का बरं होतात आहे? त्यांना सारखं म्यूट करतोय मी मगापासून. नुसतं आत्मा म्हणून होणार नाही, नुसतं ब्रह्म म्हणून होणार नाही, नुसतं मी ब्रह्म आहे असं म्हणून होणार नाही. तसा माझा व्यवहार झाला पाहिजे, त्या व्यवहाराचा परिणाम आनंद रूप असला पाहिजे माझ्यासाठी. आणि तो मला शांतपणे आनंद घेता आला पाहिजे. नाही तर मग आमचे एक मित्र होते, ते नेहमी म्हणायचे, ठगाशी व्हावे महाठग, ठोसा असं ठोसा. बस समर्थांचा दाखला द्यायचा आणि आपली भडास मोकळी करायची. साधकाच्या अंतःकरणात भडास असता कामा नये. म्हणून मग भडास मोकळी केली की मग प्रवचनाची ट्रॅक सुटते. ठगाची महाठग, नटखटाची नटखट, हे कोणाच्या बाबत समर्थांनी म्हटलं आहे? सगळ्यांच्या बाबत नाही ना म्हटलं असं. पण ठोसाला ठोसा न मारता, अरेला कारे न मानता, मला माझ्या अंतःकरणाची आनंदाची स्थिती न बिघडवू देता जगाला तोंड देता आलं पाहिजे. याला कौशल्य असं. जगाच्या पद्धतीने जगाशी बोलायचं, पण आतमध्ये तडाखा बसू द्यायचा नाही. मी बोलत असतानाही माझ्या आत तडाखा नाही बसला पाहिजे. माझ्या आतमध्ये हालचाल होता कामा नये. चित्त स्थिर असलं पाहिजे. अशा पद्धतीने जीवन पद्धती कमावणं ही आवश्यक असते. अशी जीवन पद्धती ज्या वेळेला आपण कमावू त्या वेळेला आपलं जीवन घडलं म्हणून. भद्रं कर्णेभिः भद्रं पश्येम. अशा पद्धतीने कर्म करावं लागेल. त्याला यज्ञ कर्म. आणि सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, हे यज्ञ कर्म. पुढे आहे, स्थिरैरंगैः तुष्टवान् तस्तनुभिर् व्यशेम देवहितं यदा. सगळ्यात अस्थिर अंग जर कोणतं असेल शरीराचं तर त्याचं नाव आहे मन. त्याचा पुरावा आहे चंचलम ही मन कृष्ण प्रमाची बलवद्र तस्याहम निग्रहम मन्ये. अर्जुनाला सुद्धा ते वाऱ्याला मुठीत घेणं सोपं वाटलं, पण मनाला आवरणं कठीण आहे. म्हणून स्थिरैरंगैः शब्दाचा अर्थ माझं मन स्थिर असलं. संकल्प विकल्पात्मका मना. संकल्प आणि विकल्प करतो त्याला मन असं म्हणतात. आणि त्याला स्थिर करायचं, ते न हालता एका जागी बसलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी दिलेली साधना रोज केली पाहिजे. ते आम्ही इतकं वाचतो, आता गरज आहे का साधना करण्याची? होय, गरज आहे. जे तू वाचलं आहे ते आतमध्ये स्थिर होण्यासाठी तुला साधना केलीच पाहिजे. मन शांत झालं पाहिजे, बुद्धी स्थिर झाली पाहिजे, चित्त एकाग्र झालं पाहिजे आणि अहमचं निर्मूलन झालं पाहिजे. हे अंतःकरणाचे पैलू आहे. एकाच अंतःकरणाचे 4 पैलू आहेत, पण 4 पैलूंनी ते अंतःकरण छिलावं लागतं. लक्षात. पेन्सिलीला एकीच कडून नोक करून चालते का हो? म्हणजे काय, तुम्ही पुन्हा गैरअर्थ काढू नका. दुसऱ्या भागाने नोक करा असं मला म्हणायचं नाही. एकीच कडनं छिलली पेन्सिल ब्लेडनी, चालतं का? नाही, तिला मागच्या बाजूनी पण छिलावं लागतं. शार्पनर, शार्पनर्स जे आता येतात ते सगळीकडून त्या पेन्सिलीला छिलतात म्हणून टोक निघतं. पूर्वी ब्लेडने छिलायचे, एकीच कडून छिललं निघायचं, पण ते बरोबर नाही राहायचं. दुसरीकडनं पण तिला सोलावं लागायचं.
तसं अंतःकरणाचे 4 पैलू आहेत आणि याला चारही बाजूनी सोलावं लागतं. म्हणून मनाला स्थिर करा. मनाला हालचाल जी आहे मनाची स्थिरही रंगाई. मनाची हालचाल थांबवावी लागते. बुद्धीला निर्णय घेऊन कणखर करावं लागतं. चित्ताला एकाग्र करावं लागतं आणि अहंकाराचं निर्मूलन करावं. त्याच्यात सुद्धा पुन्हा ममत्व मध्ये विषय अंतःकरणाची शुद्धी हा आहे तेवढाच इथे घ्या. मनबुद्धी चित्त अहंकार शांत व्हावे ही जबाबदारी माझ्यावर आहे. भद्रम नो अपि वातय मनः. वाता यंत्राप्रमाणे भद्रंग पाहण्याची बघण्याची आम्हाला प्रेरणा असावी. वाता यंत्र म्हणजे काय हो? त्या यंत्रामध्ये जेव्हा धान्य टाकलं जातं तेव्हा कोंडा फेकून देतं आणि धान्य शिल्लक ठेवतं. त्याला वाता यंत्र असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये हवा असते. जाऊ द्या, पाहिलं नसाल तुम्ही, शेतकरी शेतामध्ये जेव्हा धान्य हे करतो त्यावेळेला तो हवा आली की वर असं सूप घेऊन ते वरून खाली टाकतो. त्यावेळेला कोंडा सगळं उडून जातो आणि धान्य खाली पडतं. बस वाता यंत्र. आमचं तसं झालं पाहिजे. रामकृष्ण हरी. नुसतं थरथर कापून चालणार नाही. स्थिर व्हावं लागेल. संकल्प विकल्पामधून एक यावं लागेल आणि मग या उपदेशाला पचवी पडवून घेता येतं. जे कानाने उचललं पाहिजे तेच उचलावं. नको तेवढं उचलू नये. बोलताना यांनी कोणावर टीका केली का, कोणाला नावं ठेवले का, हे बघू नका. काय म्हटलं ते बघा. म्हणून कान तयार लागतात, मन तयार लागतं, बुद्धी निर्णय घ्यायला सक्षम लागते आणि अहंकाराचा लय केल्याशिवाय हे होत नाही. नाहीतर मग ऐकणारा, तुम्ही यांना टोमणा मारला त्यांना टोमणा मारला. टोमणे मारणं बंद झाल्यानंतर म्हणत नाही की नाही हो तुमच्यात बदल झाले बरं, तेव्हा नाही म्हणणार. दोष पाहण्याची वृत्ती असते. वाणी तयार केली पाहिजे. वाणी तयार व्हायची असेल तर बुद्धी तयार केली पाहिजे आणि बुद्धी तयार करायची असेल तर बुद्धीला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि ट्रेनिंग द्यायचं असेल तर जो ट्रेंड आहे त्याच्याकडे ट्रेनीला जावं लागतं. कार कोणाकडनं शिकतात? ज्याला चांगली चालवता येते त्याच्याकडनं शिकतात ना. मग ट्रेंड जो असतो त्याच्याकडे ट्रेनीला जावं लागतं. समजले आणि वर्तले ते ती भाग्य पुरुष झाले. न जाणता कोटीवरी साधने केली बरोबर. आपल्या मनाने ट्रेनी व्यक्तीने कार चालवू नये. भद्रामी करणे दिसू या. आता एवढं माझं अंतःकरण जर मला स्थिर ठेवता आलं तर माझं काम जसं व्हायला पाहिजे तसं होतं. नाहीतर होत नाही. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. अस्मी मीला म्हटलं जातं आणि अस्ति हे इदमला म्हटलं. अहमला अस्मी म्हटलं जातं आणि इदमला अस्ति म्हटलं जातं. अहम अस्मी मी आहे. मी आहे हे कशावरून ओळखायचं? मी आहे. हात हल्ला म्हणजे मी आहे का? जाग आला म्हणजे मी आहे का? झोप लागली म्हणजे मी आहे का? झोप मोडली म्हणजे मी आहे का? अशा पद्धतीने मी आहे हे कसं ओळखायचं? आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांनी
मंगलाचरण लिहिलंय. आणि हे मंगलाचरण 2 श्लोकांमध्ये आचार्यांनी पूर्ण केलंय. हे मंगलाचरण आपण उद्या बघणार आहोत. आज मी फक्त तेवढं वाचतो. प्रज्ञानंशु प्रतानैः स्थिरचर निकर व्यापिभिर्व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान स्थविष्ठान पुनरपि धिषष्णो भासितान कामजन्यान पीत्वा सर्वान विशेषान स्वपिति मधुरभुक् मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यम परममृतमजम ब्रह्म यत्तत् नतोस्मि. या व्यतिरिक्त दुसरा शांकर भाष्यामधला मंत्र आहे, यो विश्वात्मा विधिज विषयान प्राश्चभोगान स्थविष्टान पश्चान न्यासस स्वमिति विभवा ज्योतिषा स्वेन सूक्ष्मान सर्वानेतान पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान विशेषान विगत गुणगुणाः पास्त्वसौ नस्तुरीयः. अशा पद्धतीने 3 अवस्थांच्या माध्यमातून आता ओंकारोपासनेकडे वाटचाल आहे. त्यासाठी हे मंगलाचरण आहे. आचार्यांनी ब्रह्मस्वरूपाला वंदन केलं आहे. काय वाक्य आहे हो? ब्रह्मस्वरूपाला वर्णन, ब्रह्मस्वरूपाला वंदन. ब्रह्मस्वरूपाला कसं काय वंदन केलं जाईल? ते तर निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. उद्या सकाळी सांगतो म्हटलं. आणि विषय थोडा जड होणार आहे. हा जड विषय आपल्याला पेलता यावा म्हणून हळूहळू आपण त्याचा प्रारंभ करतोय. उद्या सकाळी वेळेवर सगळ्यांनी जॉईन व्हावं. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. रामकृष्ण. उद्या अध्यारोप काय समजावून सांगणार आहे. अध्यारोप कशाला म्हणतात, अपवाद कशाला म्हणतात, त्याच्यानंतर व्याप्य म्हणजे काय, व्यापक म्हणजे काय, आणि कार्य म्हणजे काय, कारण म्हणजे काय. प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगायची. कार्य कारण भाव म्हणजे काय, सप्तपुरुष म्हणजे काय, रज्जुसर्प म्हणजे काय. आता उद्यापासून थोडा कठीण भागाला सुरुवात होते. त्यांनी आधीपासून लक्ष द्यावं आणि ते सगळं समजून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.